तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या व्हिडिओमध्ये. तर बघा आलते बघा रानात, बघा असंच फिरायला. घरची सगळी कामं बिमा आवरले, चला म्हणलं आता असंच जाऊया फिरूया. तर बघा आपला कार्यक्रम होता बघा शुक्रवारी. धुळदेवाला बोकड होतं, म्हणजे खेळ होता. मग त्याला निलेश दादा आले होते बघा. तर खरंच खूप भारी वाटलं बरं का, कारण वाटलं नव्हतं ते आपल्या कार्यक्रमाला येतील म्हणून, पण आले होते बघा ते आपल्या कार्यक्रमाला. हे बघा सगळीकडं असं मोकळं आहे बघा, हे बघा. तर चला पुढं जाऊया. गव्हाला पाणी, गहू भिजलाय बघा. समजा इकडं ऐका ऐका चिखल आहे वाटतं. हे बघा गहू सगळा भिजलाय. चल तुम्हाला कोथिंबीर ती दाखवते. तर बघा हे समजा गहू भिजलेला आहे बघा. हे बघा तर पुढं जात नाही कारण सगळा चिखल आहे. तिकडं आंब्याची बाग आहे बघा. आणि भिजल्या का कोथिंबीर कशी आली. हे बघा कोथिंबीर, इकडं कोथिंबीर समजा आहे बघा. मेथीची पण भाजी आहे, थांबा तुम्हाला दाखवते. वरनं जाते, नाही जायलाच येत नाही पूर्ण पाय का चिखलानं कसं झालं का. सगळा चिखल आहे त्याच्यामुळं समोर जात नाही आता मी. हे बघा बाहेर जाते तर कशी तरी. सगळा चिखल आहे, मी अडकले चिखलात. हे बघा आता जाते बाहेरच. हे बघा कोथिंबीर कशी. फडात जायचं होतं मला, ऊस तोडते ती बघा खाली फडात. पण आता जाऊ का नको काय कळना, कारण सगळीकडनं अडचण आहे बघा का. सगळीकडनं ऊस आहे तर भ्या वाटतं मला, धाडच होत नाही जायचं. सगळीकडनं असं ऊस येतं बघा, त्याच्यामुळं नाही जात आता. त्याला तुम्हाला आंब्याची बाग दाखवते. गव्हातनं चालते बघा, भिजलेला आहे समजा, भिजलेला आहे. त्याच्यातून चालत चालले, मटेरियल पण टाकले बघा इथं. तर कसं आहे सगळं वातावरण मोकळं मोकळं आहे का नाही बघा. हे बघा आंब्याची बाग, एवढी मोठी सगळी आंब्याची बाग आहे बघा. याला एवढं उन्हाळ्यात एवढं आंबा लागतात का नाही, बसले म्हणजे लय आंबा लागतात बघा उन्हाळ्यात याला. चला दमले इकडं बघा येऊस्तोवर मी. हे बघा इकडे पाण्याचा टी आहे बघा. इकडं टी आहे पाण्यात. समजा आंब्याची बाग आहे बघा. ही गहू आहे सगळा, आणि खालचा ऊस तुटून गेलेला आहे बघा रानातला. तर खरंच लय भारी वाटलं बरं का. निलेश दादा आपल्या कार्यक्रमाला आले, मला वाटलं नव्हतं की ते आपल्या कार्यक्रमाला येतील म्हणून, पण आले. त्याच्याबद्दल निलेश दादा खरंच तुमचं मनापासून खूप 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 धन्यवाद बरं का, आभार आहे तुमचं. तिकडं माणसं आहे ती, मी एकटीच आली बघा. मला जायचं होतं फाडात, पण आता नाही जात कारण मला भीती वाटते आधीच एकटी असल्यामुळं. त्याच्यामुळं चला बोरं काढायला जाते. बोरं घेऊनच जाते बघा घरी. चालायला पण येत नाही, सगळं अडचणच आहे. आता गव्हातनंच चालायला लागते बघा, भिजवलेल्या गव्हातनंच जाते चालत. इकडे बघा हे सगळा गहू आहे. आता वर जाते, तिकडं बोरीचं झाड आहे बघा, तिथलीच बोरं पाडते आणि जाते घरी. चला पळा पळा, सगळं गवत चालू इकडं. हे बाई बोरीचं झाड आहे मोठं. खाली पडल्यात का बघूया आपण. बोर पडल्यात खाली आहेत बघा बोर इकडं. इथं असं विहिरीवर झाड आहे. चला जेवढे बोर आहे तेवढीच गोळा करते आता. गावते बघा थोडी थोडी. पहिले तर गावलं, एक तरी गावलं बघा. झाडायला लय वर आहे, झाडायला हाताला अजिबातच येत नाही, त्याच्यामुळे झाडत नाही याला. काठी येतच इकडे. सगळ्या अडचणच आहे त्याच्यात, सगळी बोरं पडल्यात पण अडचणीत नाही घुसत. इथं अशी विहीर आहे, विहिरीवर बोरीचं झाड आहे बघा. आज गावं ना ती बोरं नेली काय की नगराच्या पोरांनी गोळा करून. समधी कुठतरीच गावायला ती. एवढी गावली बघा बोर, मोठी मोठी वरची झाडली तेव्हा सापडली. चला बघा आपल्याला आज लय बोरं नाही ती गावली बघा का.
एवढीच बोरं गावलेत एवढी अजून खिशात येते बघा माझ्या खिशात ठेवले ती काठीनं पाडली तर काही काठीनं बोरच पडणं झाले ती हाताला पण ये नाही माझ्या ती बघा तिला वर आहे आणि इथली जेवढी आली तेवढीच पाडली बघा का ती वाटते तर अजून आहे ती थोडीच आहे तर चला आज नाही तिला बोरं गावले बघा एवढीशीच बोरं गावले बघा काठीनं पाडून पण हाताला येणार ती माझ्या तर चला जाते आता घरी कारण वारले सुटले वारं सुटल्यावर मला लय भ्या वाटतं बाबा त्याच्यामुळे नाही थांबत तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय